राजन, 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 बहुत बड़ी खबर है राजन। काय झालं कविराज? राजन, रामशेठची ढासळलेली भिंत। काही दगा झाला? गनिमात चिरला? नाही राजन, किल्लेदारानं संध्याकाळी ढासळलेली भिंत पुन्हा बांधली। कधी? त्याच रात्री। एका रात्रीत ढासळलेली भिंत बांधून काढली? हे मोठं आश्चर्य, मोठं नवल। कविराज, ही खरोखर बडी खबर। अहो, तिरमिरी आली असेल शाब्दी खानाला। मामासाहेब, नुसती तिरमिरीच नाही तर त्या बांधलेल्या भिंतीवर डोकं आपटून घ्यावं असं वाटलं असेल त्याला। हे असं सहसा घडत नाही। सच में राजन, ऐसा पहले कभी सुना नहीं था, पहिल्यांदाच ऐकतोय। एका रात्री भिंत बांधायची म्हणजे। कविराज, आम्ही ऐकलंय यापूर्वी। पांडव एका रात्रीत मंदिर बांधायचे, सह्याद्रीचा चिवट पाषाण पोखरून दगडाचं शिल्प तयार करायचं आणि कोंबड्याची बांग ऐकू आली की निघून जायचे। वय वय, मी बी ऐकलंय। रामशेठच्या किल्लेदारांचं काम हे पांडवांच्याच तोडीचं। पांडवांनी देवाचं मंदिर उभं केलं आणि किल्लेदार आणि मावळ्यांनी स्वराज्याचं ढासळू पाहणारं मंदिर सावरलं। वय, आणि ते बी शाब्दी खानाच्या फौजेत नमाजाची बांग म्हणे आधी। अनहोनी को होनी बनाया राजन। कविराज, आम्ही नेहमी म्हणतो, अशाच निष्ठावंतांवर, मावळ्यांवर हे स्वराज्य निर्भर आहे। रामशेठच्या किल्लेदारानं फक्त किल्ल्याची ढासळलेली भिंत उभी केली नाही, तर मावळ्यांच्या ढासळलेल्या मनोधैर्याला सांधलं, उभं केलं। आता तिळपापड झाला असेल शाब्दी खानाचा। राजन, किल्ल्याचे बुरुज खालून दाद देत नाहीत म्हटल्यावर शाब्दी खानाने एक धाडसी पाऊल उचललंय। काय? शाब्दी खान रामशेठच्या किल्ल्याजवळ दमदमा उभा करतोय। दमदमा उभा करतो? जी राजन, किल्ल्याजवळ लाकडी बुरुज उभा राहिला तर रामशेजवरचं संकट आणखी वाढेल। हे माँ चंडी, शकदम। दमदमा, लकड़ी का बुरुज कैसा लग रहा है? आपकी सोच के मुताबिक एकदम सही बना है। हमें भी ये आला दर्जे का लगता है। और देखो, हुबहू ठीक ऐसा ही बुरुज हमें तैयार मिलना चाहिए। और इस दमदमे के ऊपर 500 लोग खड़े हो सके इतनी मजबूती और 3 तोपें समा जाए। एक पूरब की ओर और दूसरा दमदमा पश्चिम की ओर खड़ा करो। 2 बुरुज। इस इलाके की तमाम लकड़ियां इकट्ठा करो, चाहे उतने पेड़ काट डालो। फौज में हाथी है और उनके जरिए लकड़ियों को तय की हुई जगह पर ले जाओ। और एक बात, कारीगरों को फौज मदद करेगी। जी हुजूर, कल से काम शुरू होगा। कल से क्यों? आज से, अभी से। जाओ। जी हुजूर। दमदमा। जैसे ही ये दमदमा तैयार होगा, हम किले पर तोपों की बौछार कर देंगे और फिर रामसेज तहस नहस। उतरला ताप? उतरणार नाही तर काय, ताराबाई सारख्या उशाशी बसलेल्या असतात। हो ना, काय हवं नको ते बघतात, बिछाना बदलतात, दवाही वेळेवर देतात। तेवढंच बाळराजेंना दिलासा। बघा ना, कसे थकून झोपून गेलेत। बाळराजे, बाळराजे। बाळराजे, बाळराजे, उठा। जानकीबाई आहेत, जानकीबाई आहेत, ताराबाई आहेत, आम्ही सगळे आहोत।
तुम्ही आज जाऊन आराम करा. रात्रभर जागरण झालंय ना तुमचं? हो. या तुम्ही. आराम करा. औषधं वेळेवर घेतलीत नाही मी. हो, आम्ही त्यांना बळजबरीने औषध देतोच, साठणही देतो, पण ते आमचं ऐकतच नाहीत. बघा मातोश्री, तयार आहेत ना? मग सरनोबतांच्या कन्या आहेत त्या. वळणाचं पाणी वळणावरच जाणार. अगदी खरं बोललात तुम्ही. पाणी मागितलं. शुद्धीवर आल्या. हो, रात्रभर शुद्ध हरपली होती ना, आता आल्या शुद्धीवर. थांबा, पाणी देते. जगदीश्वरा, राजे, अस्वस्थ आहात आपण. होय राणीसाहेब, खरं तर आम्ही आता रामशेजच्या आसपास असायला हवे होतो. आम्ही नुसते येऊन गेलो एवढंच जरी किल्लेदाराला समजलं ना, तरी त्यांचा उत्साह दुणावेल. असं वाटत असेल तर मग जाऊन या आपण. आम्ही आहोत. काय करावं? 30-40 हजाराच्या मोगल फौजेशी रामशेज एकटा झुंजतो. तोफ गोळ्यांच्या माऱ्यानं किल्ल्याच्या तटाची भिंत ढासळली, पण बहादर किल्लेदारानं एका रात्रीत भिंत बांधून काढली. खरंच कौतुक. म्हणजे दिवसभर शाब्दी खानाला थोपवून धरायचं आणि एवढे थकलेले असतानाही रात्रीतून भिंत बांधून काढायची. अभिमान वाटतो आम्हाला. खरंच हो, मोठीच गोष्ट. तुम्ही असं करा, जाऊन या. दादासाहेब, खरंच जाऊन या तुम्ही. पण कसं जाणार अक्कासाहेब? जानकीबाई अशा आजारी, तब्येती सुतार नाही. अशा परिस्थितीत आम्ही गड सोडणं योग्य नाही. आम्ही आहोत दोघी. भवानीबाईंच्या लग्नावेळी नाही सांभाळला गड. अक्कासाहेब, तो प्रसंग आनंदाचा होता. इथं जानकीबाई आजाराशी झुंजत आहेत, अजून शुद्धीवरही आल्या नाहीत त्या. अशा वेळी आम्ही गडावरच थांबायला हवं, कारण बाळराजांची तगमग आम्हाला बघवत नाही. दादासाहेब, अहो कोणत्या मातीचे बनले आहात तुम्ही? स्वतःच्या एकुलत्या एका लेकीचं लग्न टाकून निघून जाता. तशी ही वेळ महत्वाची, तशी तीही वेळ महत्वाचीच होती. मुलीचा नवा जन्म असतो तो तरीही गेला, पण आता मात्र तुमचा पाय निघत नाही. अक्कासाहेब, आमच्या असण्यानं जानकीबाईंना आधार मिळेल. रामशेजच्या तटाची भिंत ढासळली तर ती बांधून काढणारा एक किल्लेदार आहे. तसंच इथं रामाचं घर मोडू पाहत असेल तर त्याला ठेपा द्यायला आमचा खांदा असायलाच पाहिजे. नका काळजी करू, आम्ही तेच सांगायला आलो होतो. जानकीबाई शुद्धीवर आल्या. आल्या शुद्धीवर? शकदम. राजे, राजे, युवरांनी जानकीबाई शुद्धीवर आल्यात. काय? शुद्धीवर आल्या? पंत, पंत, जानकीबाई शुद्धीवर आल्या. काय? हो. जानकीबाई शुद्धीवर आल्या? जी. चला, देव पावला. खरंच देव पावला म्हणायचं. गेले कित्येक दिवसापासून राजन दिलसे परेशान थे. बाहेर पडण्याचे दिवस, पण पाय गुंता झाला होता या आजारपणामुळे. आता काळजी मिटली. सगळा गड आता काट टाकेल बघा. राजन आता उमेदीनं बाहेर पडतील. हे मा चंडी, तेरा वरदान. हे मा जानकीबाई, जानकीबाई, आता या रामाची परीक्षा घ्यायची नाही.
तुमचा आजार या रामाचा वनवास होता. बघा त्यांच्याकडे, नीट खात नाहीत, पीत नाहीत, कशाकडे लक्ष नाही त्यांचं. म्हणून आता हळवं राहायचं नाही, घट्ट व्हायचं. हो ना, हळवं पण माणसाला अजून कमकुवत करतं. मातोश्री, अहो गुजर घराण्यातली पोर आहे ती खंबीर मजबूतच असणार. जानकीबाई, आहात ना तुम्ही तशा? बघा, हो म्हणतायत. आणि आता डोळ्यात पाणी ठेवू नका, लवकर चाला फिरा. दादासाहेब, आम्ही होऊ ना लवकर बरे. अहो बऱ्याच झाला आहात तुम्ही. बघा सगळ्यांना किती आनंद झालाय. आणि आम्ही आहोत, मातोश्री आहेत, राणू अक्का आहेत, तुमच्या ताईसाहेब आहेत, शिवाय तुमच्या लाडक्या ताराऊ सुद्धा आहेत. हो तर, त्या तर तुमच्या उशाशीच बसून होत्या. जशा महालात आल्या तशा पाय दाब, पट्टी ठेव, काढा दे, मात्रा दे. खरंच हो, खूप केलं, हल्ल्याच नाहीत जवळून. मायाळू आहे पोर. आणि लहानपणापासून दोघी तशा घट्ट आहेत. आता बघाच तुम्ही, यांना कसं लवकरात लवकर चालायला फिरायला लावू आम्ही. तसंच करा. महाराज, त्यासाठी माझी एक विनंती. जानकीबाईंना हवापालट करावं. गडावरचा गारावारा त्यांच्या नाजूक प्रकृतीला सोसणार नाही. ठीक आहे, त्या पाचाडला राहतील. हो, पण लवकर हवापालट करावं लागेल, कारण अजून थकवा आहे. शिवाय त्या बऱ्याही नाही. आजार पटकन बळवतो. होय, आज किंवा फार तर उद्या त्या पाचाडला जातील. राणीसाहेब? जी राजा, आम्ही तयारी करतो. त्यांना लागणाऱ्या सगळ्या जिन्नस घ्या, काही राहिलं सवरलं असं व्हायला नको. जी राणी साहेब. वहिनीसा, ही त्यांची लुगडी आहेत. खाली पाचाडच्या वाड्यावर निरोप धाडले आम्ही. आऊसाहेबांच्या शेजारचा महाल झाडलोट करून ठेवायला सांगितला. ते बरं केलं, तिथे हवा जास्त लागत नाही, उबदार आहे. हो ना, रांजणी स्वच्छ करून ठेवायला सांगितले. काही लागलं सवरलं तर तेवढ्यासाठी वर निरोप नको. आणि मातोश्री, आजपासून आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत पाचाडला मुक्कामी जाणार आहोत. आम्ही येणार आहोत. चला, आमची काळजी मिटली. जानकीबाई कुठे आहेत? चला. गड सोडून जाताना हे दर्शन घ्यायचं असं मामी साहेब म्हणायच्या. चालायचं नको. बघा, 2 शब्द बोललात आणि धाप लागली तुम्हाला. आता चाललात तर थकाल. नका देऊ आधार तुम्ही. खूप केलं तुम्ही, खूप त्रास झाला तुम्हाला. माफी असावी. आम्हाला कसला त्रास? उलट या आजाराच्या निमित्तानं सेवाच झाली तुमची.
त्रास नाही. नाही कसा आमच्या उषा पायथ्याशी तुम्हाला अडकून राहावं लागलं. नका बोलू, त्रास होतोय तुम्हाला. अहो तुम्ही इथेच थांबा, दादासाहेबांना मदत करा, आम्ही एकटे जाऊ. बघा तरी किती छान दिसतात त्या. अगं बाई, खरंच की रूपडच पालटले जानकीबाईंचं. बरं चला, ताराबाई तुम्ही वा पुढे. महाराजे मेणा पुढे आणायला सांगा. या, आम्ही आहोत जानकीबाईंबरोबर. या जानकीबाई, चला. उद्या आमचं काही बरं वाईट झालं तर यांना एकटं ठेवू नका. अहो काही बरं वाईट होत नाही तुमचं, आणि असं भरल्या घरात बोलायचं नाही. अहो हे खूप हळव्या मनाचे आहेत. हो, जिथे राम तिथे जानकी, ठाऊक आहे ना तुम्हाला. मग असं पुन्हा पुन्हा बोलायचं नाही. अक्कासाहेब, आम्ही बऱ्या होऊन आहो. अहो बऱ्याच झालाय तुम्ही. चला, सगळे बाहेर तुमची वाट बघताय. चला बरं. आऊसाहेब, बाहेर गनिमांची गर्दी आणि घरात हा आजार, दोन्ही आघाडीवर राजांना झुंज द्यावी लागते. कुठं कुठं लक्ष द्यावं त्यांनी. या आजारपणामुळं पायगुंता होतोय राजांचा. त्यांना हा जानकीबाईंचा आजार काही सुचू देत नाही. आऊसाहेब, जानकीबाईंना लवकर बरं वाटावं म्हणूनच तुमच्या पायाशी घेऊन आलोय आम्ही. तुमच्या पुण्याईची मात्रा लागू होऊन त्यांना आराम मिळावा आणि किल्ले रामसेजही अजिंक्य राहावा, हेच तुमच्या पायाशी मागणं. दमदमा बांधाया घेतलाय जणू शाब्दी खानानं. घेर बी लई मोठा धरलाय दमदम्याचा. समोरच्या टेकावरच बांधतोय. होय, आता थेट गोळा दरवाजावरच येऊन धडकल. काय हो, मोगली फौज एवढे दिवस बाहेर थांबल? रोखायची. आपल्याला दुसरं काय काम आहे? बाबा, तयारी तर बघा त्याची. लय मोठा दमदमा बांधत आहे त्यो. उजबी हाय आपल्या दरवाजा पतूर. दिसल त्या झाडावर कुराड करवत चालवलं त्यानं. मी खाल्लं का? तिला बी दे एक भाकर. अव पोरगी काय बोलतीया? ऐकतोय, माझं लक्ष आहे तिच्याकडं आणि त्या शाब्दिखान्याच्या कुजबुजीकडे. दमदमा जर बांधला ना तर तोप गोळ तटावर धडकतील. आणि आपल्याकडे तोफा बी नाहीत, हायत ते बी निकमी झाल्यात. होय ना, आपण जर तोफा झाडल्या असत्या ना तर दमदमा उभाच राहिला नसता. बाबा, आपल्याकडे तोफा पाहिजे होत्या हो. तुला गोळाच आणायचा आहे ना त्या गनिमावर. करू त्यो बी बंदोबस्त. कसं करणार बंदोबस्त? एवढ्या शत्रूच्या घेऱ्यातून कशी आणणार तोफ? त्याचं वजन थोडं असतं का हो बाबा? असं म्हातारं म्हणायचं. ओरा, समुद्र खवळला तरी माशाला घाबरायचं नसतं. बघूया काय होईल ते जाईल, पर त्या मोगलासनी गडावर पाय ठेवू देणार नाही.